गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान दत्तात्रयांचं अखंड भ्रमण चालू आहे। आपण जर माहूरला गेलो तर माहूरच्या जवळ अनुसया माता मंदिर, दत्तशिखर असे हे दोन परिसर आहेत। तर त्या ठिकाणी दररोज दत्तात्रयांचं भ्रमण जे आहे ते लिहिलेलं आहे। म्हणजे भोजन कुठे आहे, न्याहारी कुठे आहे, त्याच्यानंतर पाद्यपूजा कुठे आहे, भिक्षा कुठे मागतात, असा सगळा त्यांचा प्रवास दैनंदिन हा त्या ठिकाणी लिहिलेला आहे। तर यदू जो राजा आहे हा यदुकुळाचा प्रमुख, ज्याच्यामुळे हे यादव कुळ आहे सगळं। तर हा यदू राजा आणि भगवान दत्तात्रेय यांची गाठ पडली। तेव्हा यदू राजा हे ऐकून होता की भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत। असं म्हणतात, प्रसिद्ध ओवी आहे, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरुम्या केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे। या न्यायानं आपण कोणाकडूनही कोणतीही गोष्ट ज्यावेळेला घेतो, शिकतो, तर तो आपला गुरु आहे। पण त्याला गुरु करण्याकरता फार परत एकदा श्लोक सांगा ना सर। व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ आहे, व्हिडिओत बघा। जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरुम्या केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे। पण हे म्हणणं फार सोपं आहे। गुरु करण्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लघु व्हावं लागतं, आणि हे आपल्याकडून होत नाही। हे लघु होणं जे आहे ते फार अवघड आहे। याचं कारण असं आहे की आपल्याला म्हणजे या देहामध्ये असताना, मनुष्य देहामध्ये असताना अनेक विकल्प मनामध्ये असतात। जेव्हा आपला वर्ग अगदी सुरू झाला त्यावेळेला मी ते विकल्प काही सांगितले की मग ही स्त्री आहे किंवा हा पुरुष आहे, म्हणजे लिंगभेद आहे। परत हा माझ्यापेक्षा किंवा ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, वयाने मोठी आहे किंवा समवयस्क आहे। बऱ्याच वेळा अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगतो। आपल्या सगळ्यांना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज माहिती आहेत। तर ते मूळचे ज्या ठिकाणचे आहेत, तर त्यांच्याबरोबर शाळेत शिकणारे किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या तिथल्या वेदपाठ शाळेत शिकणारे हे जे सगळे त्यांचे समवयस्क होते। मला काय सांगायचं आहे हा मुद्दा तुमच्या लक्षात येईल। तर त्यांच्या दृष्टीने शाळेमध्ये असताना तो किशोर व्यास नावाचा मुलगा अत्यंत सामान्य होता। किंबहुना काही काळापर्यंत त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं असेल त्या सगळ्यांबरोबर। पण ज्या वेळेला गोविंददेव गिरीजी महाराज म्हणजे आचार्य किशोरजी व्यास हे गोविंददेव गिरीजी महाराज होतात, त्यावेळेला त्यांच्या समवयस्क असणारा जो कोणी स्त्री आहे किंवा कोणी पुरुष आहे, तर यांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। हा जरी माझ्या वर्गात होता, माझ्या शाळेत होता, माझ्या शाळेत शिकत होता, माझ्या शेजारच्या बाकावर बसायचा, असे अनेक पदर या सगळ्या गोष्टीमध्ये असतात। पण या सगळ्यांना बाजूला करून मला जर त्या व्यक्तीकडनं एखादी गोष्ट शिकायची असेल तर असं म्हणतात की त्याला गुरु करण्यापूर्वी आपल्याला लघु व्हावं लागतं। म्हणजे काय, तर आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो। मी नेहमी म्हणतो की कथेनंतर
तो दिवस संपल्यानंतर आपल्याला श्रोते जन जे आहेत तर ते नमस्कार करण्याकरता येतात. हा नमस्कार आपल्याला नाही हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर पायाला केलेला नमस्कार केव्हा डोक्यात जाऊन पोचतो हे आपल्यालाही आपलं कळत नाही. आणि याच्याकरता आपण अखंड सजग असलं पाहिजे. आणि हे अखंड सजग ठेवण्याचं काम हे सद्गुरू करतात. याच्याकरता सद्गुरूंची आवश्यकता आहे. याच्याकरता गुरु करणं आवश्यक आहे. यदून भगवान दत्तात्रेयांना प्रश्न विचारला की भगवंत, मी असं ऐकलं आहे की आपण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकवण घेतली, आपण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी ज्ञान ग्रहण केलं, तेव्हा ह्या प्रत्येकाबद्दल मला तुम्ही काहीतरी सांगा. आणि म्हणून दत्तात्रेयांनी आपल्या प्रत्येक गुरुकडून आपण काय काय घेतलं ते सांगितलेलं आहे. जे लिहून घेत आहेत त्यांनी एकतर एकाखाली एक लिहून घ्या किंवा मग कॉलम करा, म्हणजे 5-5 नावांचे किंवा 7-7 नावांचे 8 करा. 8 त्रिक 24 गुरु आहेत. तुम्हाला जसं सोपं असेल तसं करा. अवधूत म्हणतात, राजा, माझ्या गुरूंची नावं ऐक. पृथ्वी, वायू, आकाश, जल आणि अग्नी, म्हणजे ही जी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5ही तत्वांना गुरु केलेलं आहे. त्यानंतर चंद्र, सूर्य हे देखील माझे गुरु आहेत. कबूतर, अजगर, समुद्र, पुन्हा सांगतो जे लिहित आहेत त्यांच्याकरता, पृथ्वी, वायू, आकाश, जल, म्हणजे जी पंचतत्व आहेत आपली ती, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, त्यानंतर पतंग नावाचा किडा, मधमाशी, त्यानंतर हत्ती, त्यानंतर मध गोळा करणारा, म्हणजे मधमाशी पोळ्यामध्ये मध साठवते आणि तो मध गोळा करणारा जो माणूस आहे तो त्या पोळ्यातून मध वेगळा करतो, तेव्हा हा मध गोळा करणारा हा देखील गुरु आहे. हरिण, मासा, त्यानंतर पिंगला, एका वेश्येचं नाव सांगितलेलं आहे, पिंगला, टिटवी, छोटं बालक, कुमारी, त्याच्यानंतर आहे क्षरकार, म्हणजे बाण तयार करणारा क्षरकार, साप, त्यानंतर कोळी कीटक जो आहे तो, आणि कुंभार माशी. चोवीस झालेत का सांगा, राहिला असेल कोणाचा तर परत सांगतो. 23 झाले आतापर्यंत. बर, कुंभार माशी उलटीकडनं बघा.
म्हणजे राहिला असेल तर हां 24 झाले. हां नाही नाही त्यांचं राहिलं एखादा तर उलटीकडनं सांगतो, तुम्ही तपासा. कुंभार माशी, कोळी, साप. कुंभार माशी आणि नंतर कोण? तेच आहे माझं. नाही नाही उलटं सांगतोय मी आता. हो कुंभार माशी, कोळी कीटक, कोळ्याचं जाळं असतं ना, साप, त्याच्या आधी बाण तयार करणारा त्याला क्षरकार म्हणतात. कुमारी, बालक, टिटवी, पिंगला, मासा, हरिण, मध गोळा करणारा, हत्ती, मधमाशी, पतंग, समुद्र, अजगर, कबूतर, सूर्य, चंद्र आणि आधी आपले जी पंचतत्व आहेत ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तेज म्हणजे अग्नी लिहिलेलं आहे इथे. आले 24. हो झाले. हां 23 कोणाचे झाले होते त्यांना मिळालं का? म्हणजे पृथ्वी, हां. वायू, आकाश, जल आणि तेज. हां पृथ्वी, वायू, आकाश, जल आणि तेज ना. हो झाले मग 24. हां. आता ह्या प्रत्येकाकडून जो गुण घेतलेला आहे तो आपण पाहणार आहोत. पृथ्वीकडून काय शिकलो म्हणाले मी, तर पृथ्वीकडून क्षमाशीलता शिकलो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे काही श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, का पादस्पर्शम क्षमस्व मे. ही पृथ्वी जी आहे ही त्या विष्णूची पत्नी आहे. आणि आपण ज्यावेळेला झोपेतून उठतो तेव्हा आपला पाय या पृथ्वीवरती पडतो. लोकांनी कितीही त्रास दिला तरी ही पृथ्वी ते सगळं शांतपणे सहन करते. लोकांनी वाटेल ती घाण तोंडात भरली आणि पृथ्वीवरती थुंकलं तरी पृथ्वी त्या सगळ्यांना क्षमा करते. म्हणून या पृथ्वीपासून मी काय शिकलो तर तिची क्षमाशीलता हा तिचा गुण घेतला. आणि त्याचबरोबर पृथ्वी ही परोपकारी आहे. म्हणजे कशा अर्थानं, तर या पृथ्वीवरती अनेक पर्वत वास करतात, अनेक नद्या त्या पर्वतावरून वाहत येतात आणि त्यांच्या संयोगानं पृथ्वीवरती वृक्ष वाढतात. या वृक्षांना जी फळं लागतात ते कशा करतायत, तर ते फळं काही झाड खात नाही, तर ते आपल्या उपयोगाला येतं. म्हणून परोपकार हा गुण मी पृथ्वीकडून घेतला. त्याच्यानंतर वायूला गुरु केलं. वायूकडून काय शिकला, कोणता गुण घेतला, तर आपण समजा एखाद्या रस्त्याने चाललो आहे आणि समोर त्या रस्त्याने जाताना एखादी कचरापेटी आली, तर आपल्याला त्या कचरापेटीच्या दुर्गंधीचा वास येतो. त्याच रस्त्याने आपण थोडंसं पुढं गेलो
आणि एखादा सुंदर असा फुलविक्रेता त्यांनी हार बनवलेत भगवंतांना अर्पण करण्याकरता, असे हार घेऊन तो बसलाय, तर त्या दुकानावरून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला त्या फुलांचा सुगंध जो आहे तो जाणवतो. पण मग वायू काय करतो? वायू हा जसा दुर्गंधाला लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे सुगंधाला सुद्धा लिप्त होत नाही. कारण दुर्गंधी वास हा सुद्धा आपल्याला काही क्षणांपुरता येतो आणि त्या रस्त्यावरून जाताना जो काही सुगंध आहे तो सुद्धा आपल्याला काही क्षणांपुरता जाणवतो. मग यातला कोणता गंध वाऱ्याला लिप्त होतो किंवा यातल्या कोणत्या गंधाला वायू लिप्त होतो? तर तो कोणत्याही गंधाला लिप्त होत नाही. अलिप्तता हा गुण मी वाऱ्याकडून घेतला, वायूकडून घेतला. गुण असतील एखाद्याचे किंवा अवगुण असतील तर गुणांकडेही त्याच पद्धतीनं पाहावं आणि अवगुणांकडेही त्याच पद्धतीनं पाहावं. हा गुण मी वायूकडून घेतला. अल्पसंतुष्टता, काही काळापुरता आहे म्हणाले तो. फार काळ गंध बघा, फार काळ टिकत नाही, तो निघून जातो, उडून जातो वाऱ्याबरोबर. म्हणून अल्पसंतुष्टता असे हे जे गुण आहेत ते मी वायूकडून घेतले. आपल्या सगळ्यांकरता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे जे सगळे गुण आहेत किंवा याची जी सगळी लक्षणं सांगितलेली आहेत ही व्यवहारामधल्या लक्षणांनी युक्त असे त्याचे अर्थ घ्यायचे नाहीत. हे सगळे पारमार्थिक मार्गातले असल्यामुळे साधकाकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आवश्यक गोष्टी या चर्चेमधून किंवा या संवादामधून पुढे आलेल्या आहेत. आकाश पुढचा जो गुरु आहे त्याचं नाव आहे आकाश. या आकाशाकडून काय शिकलो तर आकाशामध्ये ढग जमा होतात आणि या ढगांमधून पाऊस पडतो. आपण बघतो की आकाशामध्ये काही काळ अत्यंत काळे कुट्ट ढग जमा होतात ज्यातून मुसळधार पाऊस पडतो आणि काही काळानंतर ते ढग त्या ठिकाणाहून निघून जातात. मग आपण सहज विचार केला की तो ढग कुठे आहे? तो ढग तर आकाशात दिसत नाही. याचा अर्थ आकाश त्या ढगांना लिप्त होत नाही. आकाशामध्ये अनेक ग्रह गोल तारे फिरत आहेत. यातल्या कोणत्याच वस्तूला आकाश लिप्त नाही. म्हणून आकाशातून अलिप्तता आणि त्याचबरोबर कुठेही आपण जर गेलो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आकाशच दिसतं, म्हणजे आकाश नाही असं स्थान नाही. तेव्हा अमर्यादपणा असे गुण आकाशाकडून मी घेतले. पाण्याकडून कोणता गुण घेतला तर पाण्याकडून शुद्धता आणि पावित्र्य. कितीही गढूळ पाणी असलं आणि ते आपण एका भांड्यामध्ये स्थिर ठेवलं तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामधली जी अशुद्धता आहे, म्हणजे त्यातला जो गाळ आहे किंवा मातीचे कण आहेत, धुलीचे कण आहेत, ते तळाशी बसतात आणि वरचं पाणी हे शुद्ध होतं, ते पिण्यायोग्य असतं. आणि त्याचबरोबर आपण जे तीर्थक्षेत्री जातो या तीर्थक्षेत्राचं एक महात्म्य. त्या तीर्थक्षेत्राला ज्या काही
तिथून वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांच्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करणं, किंबहुना त्या नद्यांच्या जलाकडे जर आपण पाहिलं तरीसुद्धा एक पवित्रता आपल्याला जाणवते, शुचिर्भूतता. आपण स्नान का करतो? तर शुचिर्भूतता, स्वच्छ होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी. व्यवहारामध्ये शरीरावरची जी घाण साठली आहे, किंबहुना जी मरगळ आली आहे शरीराला, ती नाहीशी व्हावी याच्याकरता आपण स्नान करतो. म्हणून पाण्याकडून शुद्धता आणि पवित्रता हे गुण घेतले. त्याच्यानंतर अग्नी किंवा तेज, अग्नी असा उल्लेख आहे. त्या अग्नीकडून, अग्नी काय करतो? तर मुळात इथे अग्नी जो म्हटला आहे तो यज्ञाचा म्हटलेला आहे. कोणताही अग्नी घेतला तरी त्याचं स्वरूप तसंच आहे. आपल्यामध्ये जे येऊन पडेल ते अग्नी संपूर्ण भस्मसात करतो. त्याचं भस्म करणं, ते जाळून टाकणं हे अग्नीचं काम आहे. आणि अग्नी हा मुळातच तेजस्वी आहे. त्याची ती जी ज्वाला आहे ती अत्यंत तेजस्वी दिसते. म्हणून अग्नीकडून कोणता गुण घेतला तर तो म्हणजे तेजस्विता, अपरिग्रह, हा पण अग्नीचा गुण आहे. अग्नी काही साठवून ठेवत नाही, आपल्यात जे काही आहुती पडेल ती संपूर्ण भस्मसात करतो. यानं इंद्रिय संयम आणि कोणत्याही पदार्थ साठवण्याची, ज्याला अपरिग्रह असं म्हटलेलं आहे, तो साठवून ठेवत नाही, त्याचा तो योग्य काय म्हणतात, ज्याला विनियोग म्हणतो तो करतो. अग्नीचा गुण आहे. एखादी गोष्ट आपल्यात पडली, म्हणजे काष्ठामध्ये सुद्धा अग्नी आहे. आपण सगळ्यांनी ते उदाहरण अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये आलेलं आहे की काष्ठामध्ये अग्नी हा गुप्तरूपाने आहेच, पण तो जेव्हा योग्य मार्गाने प्रगट होतो त्यावेळेला तो आपल्याला जाणवतो. तोपर्यंत तो आपल्याला जाणवत नाही. म्हणजेच आपण जी उपासना करतो ती उपासना एका अर्थानं कशा पद्धतीनं गुप्त ठेवायची हे सुद्धा आपल्याला अग्नी हे तत्व सांगतं. त्याच्यानंतर चंद्राला गुरु केलेलं आहे. चंद्राचं काय वैशिष्ट्य आहे तर हा जो चंद्र आहे, मुळात या चंद्राला मनाचा कारक असं म्हटलेलं आहे. मनाचा कारक का? तर आपल्याला माहिती आहे अमावस्येच्या पासून पुढचा एक दिवस चंद्र कलेकलेनं वाढत जातो. पौर्णिमेला तो पूर्ण चंद्र बनतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एक एक कलेकलेनं कमी होतो. पण तरीसुद्धा आपण आकाशात जर नीट पाहिलं, म्हणजे अमावस्येचा दिवस सोडला तर इतर वेळेला आपण जर चंद्राकडे पाहिलं तर आपल्याला ती चंद्राची कोर दिसते, पण त्याचबरोबर तो जो गोलाकार भाग आहे चंद्राचा तो सुद्धा बऱ्याच वेळेला दृश्य स्वरूपामध्ये किंवा लक्षात येण्या एवढा दिसतो. म्हणजे मूळ चंद्र जो आहे तो बदलत नाही, तर त्याच्या कला बदलत जातात. म्हणजेच काय तर मूळ आमचं जे आत्मतत्व आहे ते कधीही बदलत नाही. कदाचित आमच्या शरीरामध्ये किंवा देहामध्ये ते बदल होतात. एका शरीराचा आम्ही त्याग करतो आणि दुसरं शरीर आम्ही धारण करतो. त्याचप्रमाणे चंद्र हा मूळ चंद्र तसाच आहे, त्याच्या कलांमध्ये बदल होतो, देहामध्ये बदल होतात, आत्म्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ही गोष्ट मी चंद्राकडून शिकलो. त्यानंतर सूर्य
सूर्य काय करतो तर आपल्या उष्णतेनं पृथ्वीवरचं पाणी शोषतो, ज्याला आपण जलचक्र म्हणतो. त्या जलचक्रामध्ये सूर्य अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या, नद्यांच्या, तलावांच्या पाण्याची वाफ होते आणि ती आकाशामध्ये ढगरूपाने जमा होते. पण सूर्य कधीही असं म्हणत नाही की हे माझ्यामुळे झालेलं आहे, तेव्हा यातला काही भाग मी माझ्याकरता राखून ठेवीन. तेव्हा सूर्याकडून काय शिकण्यासारखं आहे तर सूर्याकडून अनासक्ती, कोणत्याही वस्तूबद्दल, कोणत्याही आपण केलेल्या किंवा आपल्यामुळे झालेल्या कोणत्याही स्थित्यंतराबद्दल अनासक्ती, हा गुण मी सूर्याकडून घेतला. त्याच्यानंतर कबुतराकडनं ती कथा आपल्याला माहिती आहे कबुतराची. तो एक लहानपणी आपण पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे. तो कबुतराला मारायला पारधी येतो, त्याची पिल्लं त्यात अडकतात, ती मादी अडकते, ते कबूतर स्वतः अडकतं. तेच ती कथा इथे आलेली आहे. त्या कथेतनं किंवा त्या प्राण्याकडून काय शिकण्यासारखं आहे. अवधूत म्हणतात की कुटुंबाविषयक जी आसक्ती आहे ती आपल्या नाशाला कारणीभूत ठरते. म्हणून कबुतराकडून हे शिकण्यासारखं आहे की कुटुंबाबद्दल कोणतीही आसक्ती मनामध्ये ठेवू नये. त्यानंतर अजगराला गुरु केलेलं आहे. अजगर काय करतं तर अजगर हे एका जागेवरती निवांत पडून राहतं. ते भोजनाकरता कोणत्याही प्रकारचे कष्ट करत नाही, म्हणजे जेवण मिळावं याच्याकरता कोणत्याही प्रकारचे कष्ट करत नाही. म्हणजे सुखाकरता कोणतेही प्रयत्न करत नाही. याचा चुकीचा अर्थ काढायचा नाही. भोजनाकरता प्रयत्न करत नाही याचाच अर्थ जो योगी आहे, जो साधक आहे, त्यानं केवळ चवीकरता म्हणून अन्न खावं असं नाही, किंबहुना आपली रसना तृप्त करण्याकरता वेगवेगळे अन्नाचे प्रकार आपल्या समोर उपलब्ध असताना जो आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवतो आणि केवळ शरीराचा एक उदरनिर्वाह चालावा, कारण शरीर टिकलं तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत परमार्थात सुद्धा. पण त्याच्याकरता वेगळा प्रयत्न अजगर करत नाही. त्याचप्रमाणे आपल्या समोर जे आलेलं आहे त्याचा चांगल्या भावनेनं स्वीकार करणे हा गुण मी अजगराकडून घेतला. समुद्राकडून जो गुण घेतला तो असा आहे की समुद्रामध्ये एक धीर गंभीरता आहे. म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर जर आपण उभं राहिलो तर समुद्रांच्या लाटांचा आवाज येतो प्रचंड. पण जसं जसे आपण समुद्रामध्ये अधिक आतमध्ये जाऊ तसं समुद्राचं पाणी अधिक खोल होत जातं. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे अशी म्हण आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्या वेळेला ते समुद्राचं पाणी उथळ भागावरती असतं तेव्हा त्याचा खळखळाट जास्त असतो, म्हणजे त्याचा नाद जास्त असतो, त्याचं प्रगटीकरण जास्त असतं. पण जेव्हा आम्ही अधिक खोलीवरती जातो साधन मार्गामध्ये,
जेव्हा आम्ही अधिक पुढे मार्गक्रमण करतो त्यावेळेला आमच्यामध्ये धीर गंभीरता येते का नाही हे तपासण्याकरता म्हणून समुद्राला मी गुरु केलेला आहे. त्याच्यानंतर पतंग हा जो कीटक आहे तो ती जी दिव्याची ज्योत आहे, तेलाचा किंवा तुपाचा जो दिवा आहे त्या ज्योतीकडे आकर्षित होतो आणि त्या ज्योतीच्या उष्णतेमुळे त्याच्या धगीमुळे त्याला लक्षात येतं की हे धोकादायक आहे, पण तो त्या तेजाकडे इतका आसक्त झालेला असतो त्यामुळे तो पुन्हा त्या ज्योतीकडे धाव येतो, झेपावतो आणि एक क्षण असा येतो की त्याचा वेग, पुढे जाण्याचा जो वेग आहे तो आवरू शकत नाही पतंग आणि त्या ज्योतीला तो टेकतो आणि तो टेकला की तो जळून त्या ठिकाणी गतप्राण होतो. या पतंगाकडून काय शिकायचं आहे आम्हाला, तर भगवंतांची हे जे मायानिर्मित जग आहे, मायानिर्मित जे सगळे पदार्थ आहेत, या सगळ्या वस्तू आहेत, त्या वस्तूंमध्ये आसक्त होता कामा नये ही गोष्ट आम्हाला या पतंगाकडून शिकायची. त्यानंतर मधमाशी, या मधमाशीकडून काय शिकण्यासारखं आहे, तर आपल्याला माहिती आहे की मधमाशी ही वेगवेगळ्या फुलांवरती फिरते आणि फुलांवरती फिरत असताना ती त्या फुलामधून बरोबर त्याचे जे केसर असतात, पुंग केसर, स्त्री केसर, याच्यातला मध तेवढा काढते आणि तो मध साठवते. एक तर मधमाशीकडून काय घ्यावं, तर गुणग्राहक असावं हे शिकण्यासारखं आहे. पण त्याचबरोबर ती जो मध साठवते ते एका अर्थानं धोकादायक आहे तिच्याकरता. याचं कारण ती ज्या गोष्टीची साठवणूक करते ती वस्तू जी आहे ती कधीही तिला वापरता येत नाही. म्हणून गुणग्राहक असावं, पण वस्तूचा संचय करणं, संग्रह करणं हे करू नये. हे या मधमाशीकडून शिकावं. हत्तीकडून काय शिकावं, तर हत्तीकडून स्त्रीसंग वर्ज करावा हे शिकावं. हत्तीला जेव्हा पकडतात तेव्हा असं म्हणतात की एक मोठा खड्डा खणला जातो आणि हत्तीण जी असते तिच्या शरीरातला एक विशिष्ट द्राव काढून त्याचा जो गंध असतो तो त्या खड्ड्यातल्या काही भागाला लावला जातो आणि त्या गंधानं हत्ती त्या ठिकाणी येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. म्हणून ज्याला योगी व्हायचं आहे, ज्याला मुनी व्हायचं आहे, ज्याला परमार्थ मार्गावरती अधिक पुढे जायचं आहे, यानं हा संग एका मर्यादेनंतर वर्ज केला पाहिजे. याकरता हत्तीला गुरु केलेला आहे. त्यानंतर मधमाशांचा पोळ्यामधून मध काढणारा त्याला गुरु सांगितलेला आहे. मध गोळा करणारा, हा मध गोळा करणारा काय करतो, तर मधमाशांनी जो मध गोळा केला आहे फुलांमध्ये फिरून फिरून आणि तो आपल्या पोळ्यामध्ये साठवून ठेवला आहे, हे मधाचं पोळं हा काढतो वेगवेगळ्या मार्गाने आणि ते
त्या मधाचा विनियोग स्वतः करता न करता तो विकतो आणि त्याच्यातनं येणाऱ्या पैशावरती उदरनिर्वाह करतो. मग या मध गोळा करणाऱ्याकडून काय शिकायचं, तर दुसऱ्या कोणीतरी हे जे गुण गोळा केलेले आहेत त्या गुणग्राहकाकडून मिळालेली शिकवण किंवा मिळालेले गुण याचा उपयोग धनासाठी किंबहुना आपल्या उदरनिर्वाहासाठी होऊ शकतो. हा गुण मी त्या मध गोळा करणाऱ्याकडून घेतला. हरिणापासून काय शिकलो, तर हरिणापासून विषयासक्ती कशी टाळावी हे मी शिकलो. हरिणी जेव्हा पकडतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा आवाज करतात. हे प्राणी जेव्हा पकडतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा नाद केला जातो आणि असं म्हणतात त्या नादाला ते हरिण भुलतं. जसं हत्ती त्या गंधाला भुलतो तसं हरिण या नादाला भुलतं. आणि म्हणून अशा प्रकारे विषयासक्त होतं आणि जाळ्यात सापडतं. तेव्हा हरिणाकडून विषयासक्ती कशी टाळणं गरजेचं आहे हे मी त्या हरिणाकडून शिकलो. मासा काय करतो, तर मासा तो जो मासा पकडण्यासाठी पाण्यामध्ये टाकलेला गळ आहे त्याला एक काही गांडुळाचा तुकडा किंवा काही मासाचा तुकडा लावतात आणि तो तुकडा खाण्यासाठी म्हणून मासा येतो आणि त्याचा जो ओठ आहे वरचा तो त्या गळामध्ये अडकतो. म्हणजे याच्यानं काय शिकायचं आहे आम्हाला, तर मासा जसा एखाद्या विषयाकरता आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही, मग आमची जीभ आमच्या ताब्यात असली पाहिजे दोन्ही अर्थाने. म्हणजे एक तर ती खाताना सुद्धा आपल्या ताब्यात असली पाहिजे आणि अनंत वाचाळ बरळिता बरळ आम्ही जे बोलतो त्यावेळेला सुद्धा आमची जीभ आपल्या ताब्यात असली पाहिजे. हे मी या माशाकडनं शिकलो. पिंगला नावाची जी वेश्या आहे तिची कथा भागवतामध्ये येते. ज्या वेळेला ती तरुण होती त्यावेळेला तिने या शरीरसुखाचा अनेकांना उपभोग घेऊ दिला आणि त्यानंतर जेव्हा ती वृद्धावस्थेकडे झुकली तेव्हा तिच्याकडे शरीरसुखासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली. किंबहुना तिनं जे आधी काही उदरनिर्वाह करता पैसे जमा केले होते त्याच्यावरती तिचा उदरनिर्वाह चालला. पण आता ती एकटी पडायला लागली तेव्हा असं म्हणतात की तिनं एक पोपट पाळला आणि त्याचं नाव राघव ठेवलं. आणि आपण जी अजामिळाची कथा बघितली अंतकाळामध्ये तिनं अखंड त्या राघवाचं स्मरण केलं. तेव्हा पिंगलेकडून काय शिकावं, अंतकाळी ती मुक्त झाली असं म्हणतात. तेव्हा पिंगलेकडून काय शिकावं, तर आयुष्यामध्ये कितीही विषयांचे उपभोग घेतले तरी अंतकाळी ते विषयही आपल्याजवळ राहत नाहीत आणि विषय उपभोगाकरता सुयोग्य अशा ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्या हातात राहत नाहीत. म्हणून
कोणत्याही प्रकारे विषयांचा त्याग करावा, किंबहुना विषयांची आशा मनामध्ये ठेवू नये, हे त्या पिंगलेकडून मी शिकलो. त्यानंतर कुक्कर नावाचा पक्षी आहे. त्यांनी काय केलं तर त्याची कथा अशी सांगतात की त्याच्या चोचीमध्ये एक मासा आला आणि तो मासा जेव्हा त्याच्या चोचीस होता तेव्हा बाकीचे सगळे पक्षी हे तो मासा खाण्याकरता त्याला चोच मारत होते. ज्या क्षणी त्यानं तो मासा आपल्या चोचीतनं सोडला त्या क्षणी बाकीचे जे पक्षी आहेत त्यांनी या कुक्कराला चोच मारण्याचं बंद केलं. म्हणजेच ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूचा संग्रह करतो तेव्हा ती संग्रह केलेली वस्तू हेच आपल्यावरती पुढे येणाऱ्या संकटाचं मूळ आहे. तेव्हा कमीत कमी संग्रह करावा हे त्या कुक्कराकडून मी शिकलो. त्यानंतर बालकाला गुरु केलेलं आहे. मी मागे हे सांगितलं होतं आपल्याला की एखादं लहान बालक आहे 2-3 वर्षाचं किंवा 2-2.5 वर्षाचं, त्याच्यासमोर चॉकलेट धरा आणि 500 रुपयाची नोट धरा. तो काय घेतो तर तो ते चॉकलेट घेतो. आणि आपण काय घेऊ तर आपण दुर्दैवानं आपल्या मनामध्ये ती लालसा असते आणि त्या बालकाला तुम्ही जरा ओरडून बोला ते रडायला लागेल आणि दुसऱ्या क्षणाला ते पुन्हा तुमच्या जवळ येऊन तुम्हाला तेवढ्याच आत्मीयतेनं मिठी मारेल. म्हणजे तुम्ही त्याचा अपमान करा किंवा त्याला एखाद्या छोट्या गोष्टीबद्दल मान द्या, वा तू हे छान केलंस, त्याच्या दृष्टीनं तो जो त्याला मान मिळाला आहे याचीही चिंता नसते आणि त्याचा अपमान झाला आहे याचीही चिंता त्याला नसते. तेव्हा भगवंतांनी जो समत्व हा योग सांगितला आहे तो कुणाच्या ठिकाणी आहे तर तो त्या बालकाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे मान आणि अपमान दोन्हीही समान समजावेत हे मी बालकाकडून शिकलो. कुमारिकेकडून काय शिकलो तर असं सांगतात, तिची कथा येते, एका कुमारिकेला पाहण्याकरता म्हणून म्हणजे वधूला पाहण्याकरता वराकडची मंडळी आली. तर त्यावेळेला ती वधू, जुन्या काळातली कथा आहे 5,500 वर्षापूर्वीची, त्याच्यामुळे ती काही कांडप करत होती असं म्हणतात. तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज येत होता आणि मग तिनं एक एक करत आपल्या सगळ्या बांगड्या काढायला सुरुवात केली. म्हणजे एक काय 5-6 बांगड्या असतील त्यातली एक काढली, पुन्हा कांडप करते, पुन्हा त्या उरलेल्या बांगड्यांचा आवाज येतोय. असं करत जेव्हा 2 बांगड्या राहिल्या तरीसुद्धा कांडप करत असताना त्या बांगड्यांचा आवाज यायला लागला. शेवटी तिनं एक बांगडी काढून ठेवली. म्हणजे आता तिच्या हातामध्ये एकच बांगडी आहे आणि त्या एका बांगडीनं जेव्हा ती हातामध्ये घालून कांडप करत होती तेव्हा मात्र त्या एका बांगडीचा काही आवाज येईना. याच्यावरून गुण काय घ्यायचा आहे तर ज्याला काही साधना करायची आहे, ज्याला काही उपासना करायची आहे त्यानं एकांतात असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे लोकांत आणि एकांत अशा 2 गोष्टी सांगितल्या आहेत. साधना काळामध्ये काही साधना ह्या लोकांतामध्ये अपेक्षित आहेत आणि काही साधना ज्या पारमार्थिक मार्गावरती आपल्याला थोड्या अधिक पुढे नेऊन ठेवतात या एकांतामध्ये करणं अपेक्षित आहे.
दुर्दैवाने आम्हाला एकांतापेक्षा लोकांत अधिक प्रिय आहे. लोकांतात गेल्यानंतर आपण अंतर्मुख होण्याआधी मुळात आपण बहिर्मुख आहोत. साधनेनं आपण थोडेफार अंतर्मुख झालेला असतो, पण लोकांतात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण अधिकच बहिर्मुख होतो. तेव्हा ज्याला काही साधनं करायचं आहे त्यानं एकट्यानं राहावं, याच्याकरता हा गुरु दत्तात्रेयांनी केलेला आहे. पुढे ते म्हणतात की क्षरकार म्हणजे बाण करता, त्याची अशी कथा सांगतात की तो बाण तयार करत होता आणि बाणाच्या अगराला किती धार झाली आहे हे बघावं लागतं. कारण ते जर प्रमाण चुकलं तर एकतर त्या बाणाची जी दिशा आहे ती बदलते. आपल्याला माहिती आहे आत्ता ऑलिम्पिक किंवा या सगळ्या स्पर्धा आपण बघतो, तर त्यात धनुष्यबाण आणि हे सगळं काही पॉईंट किती मिलीमीटरनी फरक पडला आणि मग पदक हुकलं. तर हा जो बाण आहे तो जो तयार करणार आहे त्यालाही तेवढीच एकाग्रता लागते. हा बाण करणारा एके ठिकाणी आपल्या जागेवरती बसला होता आणि त्याच्या शेजारून एक लग्नाची मिरवणूक गेली. तेव्हा त्याला एकानं विचारलं की काय गेलं तुझ्या आत्ता या ठिकाणून, कोणाची मिरवणूक गेली? तेव्हा तो क्षरकार म्हटला की माझ्या इथून काय गेलं हे मला माहिती नाही, कारण माझं पूर्ण लक्ष हे बाण तयार करण्यामध्ये होतं. तेव्हा या क्षरकाराकडून एकाग्रता हा गुण घ्यावा. त्याच्यानंतर सापाला गुरु केलेला आहे. साप काय आहे तर मुळात साप हा काही स्वतः घर बांधत नाही, बीळ तो स्वतः तयार करत नाही, म्हणून आयत्या बिळावर नागोबा असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि दुसरं असं आहे की साप ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण म्हणजे आता आपण काय TV सिरियल किंवा सिनेमामध्ये बघतो की फार अडगळीचं आहे आणि त्या ठिकाणी साप आहे, तर असं शक्यतो होत नाही. साप ज्या ठिकाणी राहतो ती जागा अत्यंत ज्याला एका अर्थाने शुचिरभूत आहे किंवा पवित्र आहे, स्वच्छ आहे असं म्हटलं जातं. म्हणून ज्याला साधक म्हणून घ्यायचं आहे, या साधकानं ह्या घरबांधणीचा किंबहुना संसाराची जी विस्तारता आहे ती विस्तारता टाळण्याकरता म्हणून अधिकाधिक प्रयत्न करावे. त्यानंतर कोळी नावाचा जो कीटक आहे त्याला गुरु केला आहे. कोळी काय करतो आपण बघितलं आहे, कोळ्याचं जाळं, तो ते कोळ्याचं मोठं जाळं विणतो, काही काळ त्याच्यामध्ये क्रीडा करतो आणि ते जाळं पुन्हा तो जो द्रव पदार्थ आहे ज्याच्यामुळे ते जाळं बनलेलं असतो तो द्रवरूप पदार्थ असतो, लाळेसारखा ज्याला आपण म्हणतो, तर तो पुन्हा आपल्या शरीरामध्ये सामावून घेतो. यावरून काय घ्यायचं म्हणाले धडा, तर आम्ही ते सत नावाचं जे तत्व आहे त्या तत्वापासून वेगळे झालेलो आहोत आणि केव्हा तरी आम्हाला त्या सत नावाच्या तत्वामध्ये एकरूप व्हायचं आहे. हे विश्व आणि ब्रह्म हे दोन्ही केव्हा तरी एक होतं आणि केव्हा ना केव्हा तरी ते पुन्हा एक होणार आहे. हा दृष्टांतरूप गुण मी कोळ्याच्या उदाहरणावरून घेतला. त्यानंतर कुंभार माशी या किंवा ज्याला भिंगुरटी असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे, याच्यावरती ज्या वेगवेगळ्या टीकाग्रंथ आहेत त्याच्यामध्ये भिंगुरटी असं म्हटलेलं आहे. ही कुंभार माशी काय करते तर भिंतीवरती एका कोपऱ्यामध्ये घर करते आणि त्या घरामध्ये बाहेरच्या म्हणजे वेगळ्या एखाद्या छोट्या किड्याला आणून त्याच्यात बंदिस्त करते आणि ती दर काही वेळाने येते आणि त्याला दंश करते, वारंवार दंश करते. आणि या दंशानं काय होतं, तो जो छोटा किडा आहे त्या कुंभार माशीच्या घरामध्ये असलेला, त्या किड्याला असं वाटतं की ही माशी आत्ता येईल का, ही आत्ता येईल का, आत्ता येईल का, आणि तो सतत तिचंच चिंतन करत राहतो. आणि एक वेळ अशी येते की त्या किड्याचं रूपांतर त्या कुंभार माशीमध्ये होतं
ज्याला चिंतने चिंतने तद्रूपता असं म्हटलं जातं परमार्थामध्ये. देव पहाया गेलो देव होवोनिया ठेलो. जी गोष्ट आम्हाला प्राप्त करायची आहे त्या गोष्टीचं एवढं चिंतन झालं की ती आत्मतत्व नावाची वस्तू आणि मी वेगळा राहिलोच नाही. आणि त्याच्यानंतर अवधूत सांगतात की मी या माझ्या शरीराला सुद्धा गुरु केलेलं आहे. याचं कारण हा देह मला सतत वैराग्य आणि विवेक याचा उपदेश करत असतो. तो देह मला सांगतो की बाबा रे सावध राहा. का सावध राहा? तर जन्माला आल्यानंतर अखंड मरणाचं दुःख पाठीशी लागलेलं आहेच. तेव्हा हा जो जन्म मरणाचा फेरा आहे हा जर चुकवायचा असेल तर तो फेरा चुकवण्याकरता हा जो मिळालेला नरदेह आहे तोच कामी येणार आहे. अन्य कोणत्याही देहामध्ये किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये हा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याची ताकद नाही. तेव्हा तुला जर का हा जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर तो याच देहामध्ये प्राप्त करून घेणं शक्य आहे. पण त्याच्याकरता वैराग्य आणि विवेक ह्या दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून 24 गुरूंच्या व्यतिरिक्त हा जो माझा देह आहे त्यालासुद्धा मी गुरु केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.